अच्छा काय म्हणतो आपण मराठीत सुखद धक्का होता म्हणजे अनएक्सपेक्टेडली ये रिश्ता तय होना फिर शादी फिक्स होना ये सब जो होते गया वी वर क्वाइट हैप्पी क्योंकि अगर दो लोग एक साथ अभी फिक्स रहेंगे कि दो लोग कहीं नहीं जाने वाले सो वी वर हैप्पी फॉर दैट कि दो लोग हैं जिनके घर हम जाके 24 घंटे रह सकते हैं। सौभाग्याची मंगल घटिका सौभाग्याची मंगल घटिका आली आली ग। वर्षा और मैं पीजी के फ्रेंड्स हैं ऑलमोस्ट मोर देन हाफ अ डिकेड मैं उनको जानती हूँ वन ऑफ द काइंडेस्ट सोल आई नो। और ऋषभ तो हमको ट्रिप्स पे ज्वाइन हुए थे रैंडमली आउट ऑफ नोवेयर और थोड़े झिझक रहे थे क्योंकि लड़कियों का ग्रुप ज़्यादा था लड़के कम थे फिर भी वो आए वैसे हमारी फ्रेंडशिप स्टार्ट हुई एंड देन वी गॉट टू नो ईच अदर क्वाइट वेल। एक साल पहले हम ट्रैकिंग के शूज़ जैकेट्स सब प्लान कर रहे थे और ठीक एक साल बाद अभी हम लोग शादी के कपड़े जूते एंड सब प्लान कर रहे थे तो एकदम सब पलट गया। थांबना खूप छान कपल नाईस कपल खूपच छान दिसत आहे। एकमेकांसाठी बनलेले तिकडनं आलेली ती जोडीली आहे। ऋषभ हा खूप मनमिळावू साधा सरळ आहे तसेच मला जेवढी मी वर्षाला ओळखते ती पण त्याला मॅच आहे आणि ती त्याला खूप छानपणे आनंदी ठेवेल ही अपेक्षा। त्यांचं भावी आयुष्य खूप सुखाचं व्हावं समाधानाने आणि आनंदाने जावे ही ठाकरे परिवाराकडनं त्यांना आशीर्वाद। तू कळू दे थांबना। एकतर ती माझी डॉक्टर तर आहेच पण माझी बेस्ट थेरपी म्हणजे आमचं ट्रॅव्हलिंग। आय स्टार्टेड ट्रॅव्हलिंग बिकॉज ऑफ हर म्हणजे मी जेव्हा खूप जास्त फिजिकली हेल्थ माझी जरा वाईट होती तेव्हा तिने मला लेह ट्रिपसाठी म्हणजे विचारलं एनकरेज केलं आणि तिथनं आमची जी ट्रॅव्हलिंगला सुरुवात झाली सिन्स देन आम्ही आत्तापर्यंत ट्रॅव्हलिंग करत आहोत आणि अशी अपेक्षा करतो की यानंतरही आम्ही सोबत ट्रॅव्हलिंग करू। तर दोघींचं नातं सांगायचं झालं तर मी एकही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवत नाही लहानातली लहान गोष्ट शेअर करते आणि तिच्याशी बोलल्यानंतर खूप रिलॅक्स वाटतं असं आमची छान मैत्री आहे म्हणजे आय मीन कम्प्लीट विदाउट हर शी इज माय स्ट्रॉंग सपोर्ट। गुड। आमचे जे जीजू आहेत होणारे ऋषभ ते आम्हाला ट्रेकला भेटले यु नो म्हणजे आम्ही ट्रेकला जेव्हा गेलो होतो म्हणजे मी गेले होते ही नव्हती आधी तिथे आमची आणि त्याची ओळख झाली ऋषभची आणि तेव्हापासून आमची मैत्री झालेली आणि तिच्या येणाऱ्या छान आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि अशीच अपेक्षा करते की आमचा जो ट्रॅव्हल्स कट्टा नावाचा ग्रुप आहे तो आमचा असाच ग्रो होत राहू आणि आम्ही पूर्ण वर्ल्ड वाईड सोबत ट्रॅव्हल करत राहू हे आमचं स्वप्न आहे। सो लेट्स होप अँड बेस्ट विशेस टू हर। गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना। होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना। गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना। तोला माझा सावरू इवन ऋषभ इज लाईक की ऋषभ हा मी त्याला पहिले ओळखलं की व्हॉट्सअप चॅट थ्रू तो मेजरमेंट्स पाठवायचा की मी 20 किलोमीटर चाललो आहे किंवा 10 किलोमीटर विथ
काहीतरी 10 किलो वजन घेऊन चाललोय, त्याचे इक्विपमेंट्स असायचे. तर मी त्याला नेहमी कमांडोच म्हणलंय. तसाच नंबर सेव्ह केला. तो ऋषभची वेट झाली तेव्हा असं वाटलं की त्याला तो बघून तो खूप सिरियस आहे, पण नंतर कळलं की तो माझ्यासारखाच होतो. आम्ही एकदम मिंगल झालो. म्हणजे एकंदरीत अशी आहे वर्षा ॲडव्हेंचरस. ॲडव्हेंचरस आहे. ऋषभ पण तेवढाच ॲडव्हेंचर आहे. ऋषभ ॲक्च्युली खूप चांगला ॲडव्हेंचरस आहे. वा वा वा. आणि मुलगा असून तो मला असं वाटतं की तो डिटेल्सवर जरा जास्ती जातो आणि खूप नीट डिटेलिंग करू शकतो. ओके. पहिली माझी ट्रेक होती लडाखची, जेव्हा मी तिला भेटलो. वा. त्यामध्ये आम्हाला दोघांनाही गाडी लागते. खारदुंगला पास पर्यंत घेतोपर्यंत आमची हालत टाईट होती. पण हां, त्या दोघांचे कॅरेक्टर जसे आहेत ना, त्यांचं काय म्हणतात कॉम्बिनेशन मजेदार असणार. वर्षाबद्दल बोलायचं म्हणजे वर्षा जेवढी परफेक्ट आहे तेवढंच इम्परफेक्शन माझ्यात आहे. त्यामुळं जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा मला असं कधी जबाबदारी, कधी काही, अख्खं कॉलेज तिने माझं म्हणजे मॅनेज करण्यात तिने माझं सगळं, तिने अगदी फॉर्म भरण्यापासून फॉर्मची लास्ट डेट सगळं, माझे आत्तापर्यंतचे सगळे मार्कशीट सुद्धा तिच्याकडेच आहे. अरे बापरे. वर्षा आणि ऋषभकडे बघून असं वाटतं की खरंच होऊ शकतं. सगळं व्यवस्थित मॅनेज करणारी, क्लिनिक प्लस घरी दोन्ही आईबाबांकडे पण बघणारी, आणि तेवढंच मैत्रिणींसाठी पण ती अवेलेबल असणार. सुखाची श्रावणी किनाच रावणी बहा गुंतण्या दूर फिरुनी आज वेळा जीव हा गुणगुणावी गीत वाटे शब्द मिळते थांबना फूल की. हाँ, जहाँ तक इनकी शादी की प्रिपरेशंस की बात आई है, इनको मैंने नचाया है. ऋषभ को बिल्कुल नाचना नहीं आता. वर्षा अभी अच्छा खासा डांस करती है, पर इतना ही. तो वो चाहती थी कि उन्हें कोई कोरियोग्राफर नहीं चाहिए, हम खुद प्रैक्टिस करेंगे. ऋषभ बिल्कुल नहीं करना चाह रहे थे, पर हमने उनको बहुत फोर्स किया. हमने उनको उनके लिए कोई ऑप्शन ही नहीं छोड़ा. बट इट वॉज क्वाइट फनी डांसिंग विथ हिम. मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा पाले, चले रंग जमा दे हमके बने सभी मत वाले. मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे, इन हाथों पर मैं चांद रखूं, इस मांग में भर दूं तारे. हेलो हेलो तू फ्लोर पे जब है आई, येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई. हेलो हेलो तू मच है घूमने लगाई, येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई. तेरा मुझे बड़ा तड़पावे, तू देख तो अज भी दिल पर गुड़िए तीर जाइक जल जावे. कर दे बिन पिए शराबी चेहरा तेरा गुलाबी, कोई क्यों ना यमला बन जावे जो इतनी हो बेताबी. हेलो हेलो दिल दिल से कनेक्ट करना, येलो येलो ये बातें डायरेक्ट गोड गोजिरी नाच नाचली ताईक होणार नवरी. गोड गोजिरी नाच नाचली ताईक होणार नवरी. फुला फुलाचा बांधून माळा, फुला फुलाचा बांधून माळा, मंडप
माझ्यासाठी गार्डियन आणि पॅरेंट्स दोन्ही पण आहे. म्हणजे माझ्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनपासून ते आत्तापर्यंत करिअर चॉईस करण्यापर्यंत सगळं राणूताई डिसाईड करते आणि मी त्या पाथने चाललेलो असतो. इवन फेस वॉश घ्यायला गेलं तरी मी व्हिडिओ कॉल करून राणूताईला दाखवतो की हा फेस वॉश घेऊ का. त्याच्यावरनं माझे मित्र पण मला चिडवतात, झालं कर कॉल ताईला हे मला दरवेळेस चिडवलं जातं. आणि मी नंतर ऋषभ दादाला एकदा भेटल्यानंतर पण सांगितलं, आम्ही राणूताईला तुला देत नाही आहे, तुला आमच्याकडे घेतो. त्यामुळं आता आपण मी त्याला बोलणार होतो लग्न झाल्यावर, आता झालं लग्न, तू तुझ्या घरी जा, आमची ताई आमच्या घरी येणार म्हणून. राणूताई ही माझी सगळ्यात लाडकी, सगळ्या बहिणीच लाडक्या आहेत, पण त्यात राणूताई पण फार लाडकी आहे. नेहमी मला समजून घेते, आमच्यामध्ये मिसळते. मी तिच्यापेक्षा फार लहान आहे, ती माझ्यापेक्षा फार मोठी आहे, तरी ती नेहमी तिथे गेल्यानंतर माझ्यामध्ये मिसळते, खेळते, सगळं म्हणजे चेष्टा थट्टा मस्करी सगळ्या गोष्टीमध्ये ती इन्व्हॉल्व होते आमच्यामध्ये. पण असं कधी वाटत नाही की आमच्यात एवढं जास्त अंतर आहे. ती सगळ्यांसोबत फ्रेंडली राहते. मला असं वाटतं की इथून पुढे जे आमचे जिजू आहेत त्यांनी पण जिजू राहण्यापेक्षा आमच्यासोबत जास्त फ्रेंडली राहावं. जसं कनेक्शन आमच्यासोबत ताईने मेंटेन केलं तसंच पण जिजूंनी पण मेंटेन करावं. आणि हॅपी मॅरेज. ताईचा स्वभाव पहिल्यापासूनच खूप छान आहे. म्हणजे मॅटर नाही करत आम्ही किती दिवसांनी भेटतो, किती दिवसांनी बोलतो, तितक्याच चांगला आहे. मिसळते, मिक्सअप होते, कॉन्टॅक्ट इतका छान ठेवते. सगळ्यांना तिचा स्वभाव खूप मनमिळावू आहे. सगळ्यांना समजून घेणे, सांभाळणे, पप्पांच्या सगळ्यांच्या कोणाच्याही आजारपण काही झालं तर तिची खूप हेल्प होते. आणि तिला पण, आणि कालपासून आम्ही बघतो तिचा स्वभाव पण खूप भारी आहे. आणि त्यांना पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हळद पिवळी पोर कवळी जपून लावा गाली, सावळ्याच्या चाहुलीन पार ढवळी झाली. हे गजर झाला दारी, साजनाची स्वारी आली, लाज गाली आली. ऋषभ भाई के बारे में क्या बात करूं. लाइक ते म्हणतात ना मराठीत जीवनाचा शिल्पकार, तर तो तसा काहीतरी आहे माझ्यासाठी आहे. मतलब व्हेन आई वाज डूइंग इंजीनियरिंग, ही वाज इन पुणे, ही कॉल्ड मी अप, खुद से फोन किया, खुद से मेरी टिकट्स बुक की, खुद से बताया कि देखो आना है. इतने सारे हॉस्पिटल्स, इतनी सारी कंपनीज में मुझे खुद अपने गाड़ी में बिठा के इंटरव्यूज के लिए लेके गया. सो मेरी मतलब बहुत ऐसे हमारी बहुत सारे किस्से हैं, बहुत सारे ट्रिक्स किए हमने, बहुत हम साथ में रहे, हम रूममेट्स थे. देयर आर लॉट टू टॉक अबाउट ऋषभ भाई. लेकिन अभी फिलहाल मैं ये बोलूँगा कि ऋषभ भाई खुश रहो. आई एम वेरी 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 हैप्पी कि वर्षा भाभी से आपकी शादी हो रही है, हो गई है इनफैक्ट अभी, एंड यू आर टुगेदर. और खुश रहो जैसे आप रहते हो, और क्या बोलते हैं, आपकी कृपा बनाए रखो मेरे पे, बस इतना चाहता है मैं. ऋषभ ने आपको इतने कम लोगों में बुलाया, तो आपको कैसा लगा? आजकल तो हमारे रिलेटिव्स नहीं बुला रहे हमको, तो It's beyond imagination. So I was very pleasantly surprised when I woke up one fine morning and saw his invite. I know for sure that there have been cases where people are not able to invite very close relatives, and getting that invite really made me feel so special. Special, yeah. Yes, and I'm not a big fan of weddings, but I felt that ये बंदे की wedding को जाना है, कुछ भी करके जाना है. Person, it really shows on his face the way he connects with each and every one in the team within our own Radiometer family. Yeah. He connects very well with everyone, and the same reflects in his work. He's very passionate about his work. I believe he will never say no to anything. He will just go way above and beyond what has been said. That's great. Wishing Rishabh and Varsha a very happy married life. He's very passionate and dedicated About his work. Yeah. And for that only he is known in whole Radiometer family. I think as a unique person he has to choose this destination also unique. Yeah. I like this, and I want to wish Varsha and Rishabh a very happy married life. प्रोफेशन वाइज हम दोनों भी एक साथ है, एक साथ रहते हैं, तो मतलब बंदा अगर बोले तो बहुत ही सही है. मतलब वैसे कुछ झगड़े हमारे वैसे रूटीन चलते रहते हैं, वो प्लस माइनस चलता ही रहता, टॉम एंड जेरी का चलता रहता है, लेकिन टॉम और जेरी एक दूसरे की बिना रह नहीं सकते. हैप्पी मैरिड लाइफ ऋषभ. तो जैसे तुमने
क्या बोलूँ, मतलब जिस मुकाम पे तुम अभी जैसे जैसे पहुंच रहे हो, तुम्हारे हर मुकाम का मैं साक्षी भी हूँ थोड़े देर इसमें। सो ये भी जो एक लाइफ चेंजिंग मोमेंट है, तो बेस्ट ऑफ लक, अच्छा जीना यार, मतलब तुम तो और बढ़िया ही हो। ऋषभ आणि वर्षाची जोडी फार सुंदर आहे आणि ती वर्षा मला आधीपासूनच फार आवडत होती आणि वर्षा आणि ऋषभचे जसे लग्न जोडले, म्हणजे जसं त्यांचं ठरलं लग्न करायचं, तेव्हापासून ती मला अजूनच दोघं पण फार आवडायला लागले. आणि ऋषभवर जेवढं माझं प्रेम आहे त्याच्यापेक्षा जास्तच वर्षावर माझं प्रेम राहणार आणि आयुष्यभर आम्ही सोबत एकमेकांना साथ देणार. आम्ही अगोदरपासूनच पुण्याच्या प्रेमात आहे आणि त्यात आता वर्षासारखी सून आम्हाला मिळाली, त्याच्यामुळे आमच्या घरातलं संपूर्ण 4-5 महिने झाले खूप आनंदी वातावरण आहे. वर्षासारखी गोड, सुस्वभावी आणि अत्यंत कार्यकुशल सून आम्हाला लाभली, याचा आम्हाला आनंद होतो. तसंच मुंडे परिवारांकडूनही सुद्धा जे आम्हाला प्रेम मिळालं त्याच्याबद्दल म्हणजे अवर्णनीय आहे. ढेपेवाड्यातलं जे स्पॉट आहे ढेपेवाड्याचा पूर्ण परिसर अत्यंत सुंदर आहे, अप्रतिम आहे, म्हणजे शब्दातच व्यक्त करता येत नाही. आणि एवढं सुंदर डेस्टिनेशन दोघांनी पण निवडलं किंवा मुंडे परिवारांनी निवडलं, त्याच्याबद्दलही आम्हाला खूप आनंद होत आहे. आणि एकंदर सर्वच व्यवस्था अप्रतिम आहे, अप्रतिम. बेटा संकेत, तुला भेटायची फार इच्छा होती रे, पण प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही तुझी. आणि तू जर फंक्शनमध्ये असता तर आम्हाला आणखी आनंद झाला असता. खरंच खूप छान वाटलं असं तू असता तर, म्हणजे इतका आता जेवढा आम्ही एन्जॉय केला तर तू असता तर अजून फार जास्त एन्जॉय केला असता आम्ही. भावी आयुष्य त्यांचं खूप छान, त्यांचे स्वभाव जे आहे एकमेकाशी अनुरूप आहे, जोडी एकमेकाशी अनुरूप आहे, त्याच्यामुळे त्यांचं भविष्य अगदी सोनेरी होईल, सुवर्णमय होईल आणि आयुष्यभर ती चांगलीच राहणार, खूप छान राहणार. मी असंच रँडमली कुठेतरी गाणं ऐकलं होतं, ते गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आलं. मग आज ही गोष्ट पूर्णत्वास येते आणि गोरी गोरी पान फुलासारखी छान अशी वहिनी आज दादांनी आणली आहे माझ्यासाठी. तर ऑलमोस्ट ठरतंय. अशा नंतर जेव्हा आमची भेट झाली तेव्हा वहिनी बऱ्यापैकी खूप शांत वाटली, पण नंतर जसं जसं कळायला लागलं आमच्या आवडीनिवडी पण फार छान सेमच आहेत. दोघांना पण शेंगदाणे आवडत नाही मसाले भातमध्ये. दादाचा स्वभाव तर तो फार छान आहे, दोघं पण एकमेकांना मॅचिंग झाले आहेत. मुलगी जेव्हा माहेर सोडून सासरला जाते त्यावेळेच्या ज्या भावना असतात त्याची प्रत्यक्ष अनुभूती आज या निमित्तानं येत आहे. खरं तर सुखदुःखांचा हा म्हणजे संमिश्र असा हा प्रसंग आहे. आनंदही वाटतोय आणि मनामध्ये भावनांचं कल्लोळे कावरी माजलेले आहे. कारण इतके दिवस आपल्या सोबत असलेली मुलगी अचानक उद्यापासून आपल्यापासून दूर होणार आहे, त्याचं जे फिलिंग आहे हे वेगळं आहे. कारण उद्यापासून सवय जी लागलेली असते संध्याकाळी येणार ती जी वाट पाहणं, ह्या सगळ्या गोष्टी आता मिस होणार आहे. परंतु आनंदाची आणि चांगली एक गोष्ट ही आहे
ही तिचा जो जोडीदार आहे हा तिला तिच्या मनासारखं मिळालेला आहे. आणि आमच्या दृष्टिकोनातून त्यांची जी फॅमिली आहे ती देखील आम्हाला सूट होणारी, समविचारी, एकमेकाला समजून घेणारी असे आहे. त्यामुळे जरी ती गाण्याचं दुःख वाटत असलं तरी देखील आनंदी तितकाच होतो आहे, कारण ती पुण्यामध्येच आहे आणि दररोज आम्हाला भेटू शकणार आहे. तोच एक आनंदाचा आणि चांगला क्षण आहे असं मी मानतो. मी आमच्या आयुष्यात आली आणि आमचं एक आयुष्याला परिपूर्णता आली. मितभाषी, कमी बोलणारी, पण भरपूर मित्रमैत्रिणींच्या घराड्यात लहानाची मोठी झाली. एकदा मित्र झालं की कधीच तो तिच्यापासून लांब नाही जात. सगळ्यांना धरून एकदम छान सगळ्यांना बांधून ठेवणारी. तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला मिळाला आणि आता तो घेऊन जाणार आहे. खरं तर मनाला खूप हुरहुर वाटते, पण आनंदही होतोय. तिला जसा पाहिजे तसा तिला जसा हवा होता तिच्या बरोबरीचा असा छान जोडीदार मिळालाय, सोन्यासारखी माणसं मिळाली. तिकडेही ती इथल्यापेक्षा खूप खुश राहील, पण आम्हाला मात्र तिची उणीव भासेल. या सगळ्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये संकेत इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेलं नाही आहे. ती एक फार मोठी हुरहुर मनामध्ये लागून राहणार आहे. परंतु काही कारणामुळे त्याला अटेंड नाही करता आलं, परंतु ऑनलाईन त्यांनी ते केलेलं आहे. ही देखील एक समाधानाची बाब आहे. ऋषभ आणि वर्षा, तुम्हा दोघांनाही आम्हा दोघांतर्फे खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं वैवाहिक आयुष्य आनंदाचं, सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी आम्ही परमेश्वरी प्रार्थना करतो. ताई माझ्यासाठी एक प्रचंड महत्त्वाची व्यक्ती आहे. आत्तापर्यंत अशी एकही गोष्ट नाही माझ्या आयुष्यातली की ज्यामध्ये तिचा सहभाग नव्हता. तिचं आता लग्न होत आहे तर मनामध्ये हुरहुर आहे की मी बऱ्याच गोष्टी मिस करतो आहे म्हणून. पण त्या दोघांसाठी मी खरंच खूप जास्त आनंदी आहे आणि त्या दोघांना लग्नासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि ऋषभ जीवना स्पेशल ऑल द बेस्ट. ताईसाठी म्हणजे ताईबद्दल बोलायचं झालं तर मी स्वतःला खूप जास्त लकी मानतो. एक मोठी बहीण म्हणून मी तिच्यासोबत काहीही शेअर करू शकतो. माझे काही प्रॉब्लेम असतील किंवा काही असेल तरी एक गोष्ट बॅक ऑफ द माइंड असते की तिचा सपोर्ट आहे म्हणून. माझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये ती एकदम सहजतेने इन्व्हॉल्व होऊन जाते. तिला ती गोष्ट येत असेल किंवा नसेल तरी देखील तितक्याच उत्साहाने ती प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होते. ती एक उत्तम कलाकार आहे असं मी नक्कीच म्हणेन. पेंटिंग असेल, ड्रॉइंग, स्केचिंग, रायटिंग, अँकरिंग, सगळ्याच गोष्टी खूप छान पद्धतीने ती करते. नाटक, शक्यतो ती नाटक घरी करते त्याच्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना त्याबद्दल माहिती नसावं. एक गोष्ट सांगायची आहे मला इथे. आम्ही एकदा असं सहजतेने बोलत होतो की जर शनिवार वाड्याचा ड्रोन शॉट घेतला की मागे पर्वती आहे, पुणे शहर आहे, तर तो खूप छान दिसेल. ती फ्रेम किंवा त्या टाईपचं पेंटिंग खूप छान वाटेल असं आमच्यामध्ये एकदा सहज बोलणं झालं होतं. तर काही दिवसांनी तिने ते बनवलं. ही खरंच खूप छान गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि तिचा हा जो स्वभाव आहे किंवा तिची ही जी पर्सनॅलिटी आहे त्यालाच पूरक असे जिजू आहेत. तर त्यामुळे मला एक खूप जास्त त्या गोष्टीचा आनंद आहे. दोघे खूप छान आर्टिस्ट आहेत. मी जिजूंना एका व्हिडिओ शूटच्या वेळेस भेटलो होतो. खूप शांत स्वभाव आहे त्यांचा आणि अशी काहीच लोकं असतात की ज्यांच्यासोबत पहिल्याच भेटीमध्ये सगळे शिष्टाचार गळून पडतात. तर असा छान मनमिळावू असा त्यांचा स्वभाव आहे आणि मला खरंच खूप आनंद आहे की ते दोघं एकत्र आले म्हणून. आणि त्या दोघांना एकत्र पाहताना खूप जास्त मजा येणार आहे.
लग्न अटेंड केली, अगदी साध्या लग्नापासून ते हायफाय 5 स्टार हॉटेलमध्ये लग्न अटेंड केली. परंतु अशा पद्धतीचं डेस्टिनेशन आणि अशा पद्धतीचं साईट लग्नासाठी आणि अशा पद्धतीचं मॅनेजमेंट हे आजतागायत कुठंही आढळून आलेलं नाही. इतकं वेगळंच डेस्टिनेशन होतं एकदम आणि युनिक त्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं हे डेस्टिनेशन होतं. आणि हे ज्यांनी कोणी शोधलं आहे त्या दोघांनी शोधलं असेल तर त्यांच्या बुद्धीला आणि त्यांच्या आवडीला खरंच दाद द्यायला पाहिजे. आणि याचा अर्थ त्यांच्या दोघांची आवड एक आहे हे कळून आलं. याच्यावरून जाणवतं की इथून पुढं पण त्यांची आवड एक राहील आणि ते एक दिलाने एक मनाने राहून इथून पुढं ते सुखी संसार करतील. वर्षा म्हणजेच आमची राणू, तिला मी लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवलं. ही आज तिच्या सासरी जाती आहे, त्याबद्दल तिला खूप शुभेच्छा. आणि तिच्या मॅरेज लाईफबद्दल खूप छान तिला एन्जॉय करावा आणि दोघांनी खूप छान राहावं असा शुभ आशीर्वाद. आमची राणू ही लहानपणीपासून अतिशय मनमिळावू, सगळ्यांचा आदर करणारी आहे. आणि मी कालपासून बघतोय ऋषभचे फॅमिली आणि ऋषभचा स्वभाव सुद्धा असाच वाटला सेम. आणि डेस्टिनेशनच्या बाबतीत तर काय सांगायचं, दादा सांगितलेलं आहे. खूप निसर्गरम्य परिसर आहे आणि अप्रतिम, म्हणजे आतापर्यंत पाहिलेल्या लग्नाच्या सगळ्यात अप्रतिम डेस्टिनेशन वाटलं. खूप छान वाटलं. लिमिटेड लोक मोजके लोकात हे लग्न पार पडले ते. बाकी सगळ्यांनाच एन्जॉय जवळच्या लोकांना करता आला. किंवा इतर जास्त लोक असले, जास्त कार्यक्रम मोठे ठेवायचे ठरवले असं होत नाही. त्यामुळे खूप छान वाटलं आणि असंच दोघांनी सुखी समाधानी असंच आयुष्यभर राहावं हीच आशीर्वाद मागितले. राणू ही माझी लाडकी भाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे शी इज व्हेरी सेंटिमेंटल, व्हेरी कॉन्शियस आणि व्हेरी रिस्पॉन्सिबल. दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीपासूनच तिने प्रत्येकासोबत जे रिस्पॉन्सिबिलिटीचं नातं आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे कव्हर केलं आहे. खरं सांगायचं गेलं तर सुनील भैया असतील, अनिल असेल किंवा दादा असतील, ॲज अ मेडिकल स्टुडंट ती प्रत्येक वेळेस त्यांच्यासाठी कॉल करते, काहीही झालं असेल तर विचारते. अतिशय रिस्पॉन्सिबिलिटी ती अनिलला असेल किंवा दादांना असेल किंवा सुनील भाईला असेल गायडन्स करते. रिषभबद्दल बोलायला गेलं तर कालपासून मी ऑब्झर्व केलं, ही सीम्स टू बी अ क्वाईट कॉय अँड शाय गाय. राणूताईच्या जन्मापासून मी तिच्या बरोबर आहे. तिला सांभाळण्यासाठी मी गेलो होतो हे मला आठवतं व्हायला. आणि राणूताई भाची असून त्यासून माझी भाचीबरोबर माझी चांगली बेस्ट डॉक्टर आहे माझ्यासाठी ती. कारण आजही मला 8 दिवसानंतर तिचा सल्ला घ्यावा लागतो. यापुढे असाच तिचा सल्ला मला मिळावा अशी मी तिला आणि ऋषभांना विनंती करतोय. मला आज त्याची गरज आहे. दॅट्स ऑल. त्यांच्या भावी आयुष्यात शुभेच्छा. मस्त मगन तेरा नाम